वर्णव्यवस्था व जातीभेदामुळे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना सार्वजनिक मंदिरं, शाळा, न्यायालय, पाणवठे, विहीर, तलाव इत्यादी ठिकाणी प्रवेश नव्हता. निसर्गनिर्मित पिण्याच्या पाण्यासाठीही अस्पृश्यांचे हाल होत असत. सवर्ण समाजाकडून पाण्यासाठी सुद्धा होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध डॉक्टर बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह घडवून आणला. त्याला आज 97 वर्ष पूर्ण होत आहेत. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चौदार तळ्याचा सत्याग्रह, महाडची सामाजिक क्रांती व महाडचा मुक्ती संग्राम म्हणून ओळखले जाते. 3 ऑगस्ट 1923 रोजी राव बहादूर सिके बोले यांनी तत्कालीन मुंबई परिषदेत अस्पृश्य समाजाला सार्वजनिक ठिकाणी व पाणवठ्यावर मुक्त प्रवेश असावा म्हणून ठराव मांडला व तो मंजूरही झाला. महाड नगरपालिकेने ठरावाची पूर्तता केली होती, परंतु सवर्ण समाजाकडून होणाऱ्या अत्याचाराच्या भीतीमुळे कोणीही हिंमत केली नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी 19 मार्च सत्याग्रहाच्या सभेत अस्पृश्यांचा चौदार तळ्यावर पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी तिथे सर्वांनी जाऊन पाणी प्यायचे असे ठरविले. सत्याग्रहाच्या जाहीर सभेत डॉक्टर बाबासाहेबांनी काही महत्त्वाची स्टेटमेंट दिली. तीच आज बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती कोरली आहे. 1. हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. 2. जातीयतेचा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय राजकीय, सामाजिक अथवा आर्थिक सुधारणा शक्य नाही. 3. लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही. 4. आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. ठरल्याप्रमाणे दिनांक 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चौदार तळ्याला हजारो लोकांबरोबर तेथे जमले. प्रथम बाबासाहेबांनी 2 हातांनी पाणी प्राशन केले. त्यानंतर संपूर्ण समाजाने बाबासाहेबांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. अस्पृश्याने तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला ही बातमी समजताच सवर्णाने अस्पृश्यांवर हल्ला चढवला. अस्पृश्यांनी तलावाचे पाणी बाटवले म्हणून त्यांनी तलावाचे शुद्धीकरण सुद्धा केले. या सत्याग्रहाचा असा प्रभाव पडला की पुढे जाऊन काही वर्षानंतर हे तलाव अस्पृश्यांसाठी खुले झाले. 20 मार्च 1927ला महाडचा सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रभावशाली सत्याग्रह ठरला. म्हणून 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.